महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या 20 कृषीतज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञांनी केंद्रीय कृषी विभागाच्या एका कृतीची गंभीर तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। केंद्रीय कृषी विभागाने नियमांचं उल्लंघन करत तांदळाची 2 नवी वाणं जारी केल्याचा आरोप करण्यात आलाय। 4 मे या दिवशी कृषी मंत्र्यांच्या हस्ते तांदळाचे 2 वाण जारी झाले, मात्र त्यासाठी कोणत्याही चाचण्या घेतल्या नाहीत असा आरोप या शास्त्रज्ञांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। सर, नेमकं काय झालंय या जिनोम एडिटेड राईस यांच्या घोषणेसंदर्भात नाराजी का आहे सायंटिस्टला, वैज्ञानिकांना? 20 जणांच्या सह्यांचं पत्र आम्ही एक पंतप्रधानांना लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की बा शिवराज सिंग हे जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्या हस्ते 4 मेला नॅसमध्ये न्यू दिल्लीला ह्या दोन्ही व्हरायटी रिलीज झाल्याचं अनाऊन्स केलेलं आहे। म्हणजे त्यांच्या ICARने ह्या रिलीज हा शब्द जो आहे, आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे म्हटलं, हा भाग फार बरोबर आहे, पण त्या रिलीज झाल्या म्हटल्याबरोबर काय झालं की या व्हेरायटीजला जो एक प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये एक सेंट्रल व्हेरायटी रिलीज कमिटी असते, त्याचा सीड ॲक्ट 1966 प्रमाणे एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे, त्याच्या कमिटीज आहेत, त्याच्या मल्टी लोकेशनल ट्रायल्स आहेत, त्याच्या बायोसेफ्टी ट्रायल्स आहेत आणि या सर्व गोष्टींना हे व्हेरायटी एकदा आपण काढल्यानंतर याच्यामध्ये कमीत कमी याला 4 ते 5 वर्ष हे रिलीजसाठी लागत असतात। कारण ज्या व्हेरायटीज आज ड्रॉट रेजिस्टंट किंवा सॅलिनिटी रेजिस्टंट आहे त्याच्याबरोबर सुद्धा याची कंपॅरिझन करणं आवश्यक असतं। हा एक भाग। दुसरा भाग, याच्यामध्ये थोडंसं जेनेटिकली मॉडिफिकेशनसुद्धा होण्याची बाकी आपल्या ज्या संदर्भामध्ये ऑर्गॅनिक राईस म्हणून आपण एक्सपोर्ट करतो आहोत फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशातून, तर ते ऑर्गॅनिक राईसच्या व्हेरायटीजच्या संदर्भामध्ये याचं कुठंतरी या जीनचा काही फरक पडू शकतो। हा सुद्धा एक सेफ्टीचा फॅक्टर याच्यामध्ये करण्यात येणं अत्यंत आवश्यक आहे, तो करेलही होईलही कदाचित। पण आज जी टेक्नॉलॉजी रिलीज म्हणून जे करण्यात आलं, हा जो दावा हा फार चुकीचा आणि खूप गडबडीने केलेला आहे। हा दावा करण्याच्या मागे काय हेतू आहे? कारण दुसरा गोष्ट असा आहे, हे केल्याबरोबर तुम्हाला ह्या ज्या टेक्नॉलॉजी आपली नाही आहे, ही विदेशी टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांनी काढलेली टेक्नॉलॉजी आहेत किंवा बाहेरच्या विद्यापीठांनी निर्माण केलेली तर त्यांनासुद्धा बौद्धिक अधिकार याच्यामध्ये एकदा जर आपण हे रिलीज केली तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांची डिमांड हे निगोशिएशन व्हेरायटी आपण टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करताना त्यांना खूप पैसा द्यावा लागू शकतो। त्याच्यामध्ये भारताच्या शेतकऱ्याला अंततोगत्वा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून फार गडबडीने हे केल्यासारखं वाटतं आणि ह्याचा चुकीचा संदेश मात्र आपल्या भारतीय शेतकऱ्यांकडे जातो। बियाण्या जे करणाऱ्या कंपनीज आहेत त्या याचा गैरफायदा करू शकतात, हे मात्र आपल्याला खचितच होणार नाही असं सांगता येणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।